विनंती करतो आपण समोर येऊन. प्रथम तर स्वर्गवासी महादेव मुंडे यांच्या प्रथम विनम्र अभिवादन करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपण सर्वजण मनोजदादा जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपली भगिनी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना न्याय देण्यासाठी व पुढच्या लढ्याचं नियोजन व्यवस्थापन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिले आहोत. आता सगळ्यांना माहितीच आहे की आतापर्यंत जिल्ह्यामध्ये मागच्या काय घडामोडी घडलेल्या आहेत, जिल्ह्यामध्ये काय अजरक्ता माजलेली आहे. मी जास्त काय वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगेल, मुद्द्याचंच बोलन. माझ्या अगोदरचे जे काय वक्ते बोलले त्यांनी सांगितलेलं आहे की कशा कशा घटना घडल्या, काय काय घडल्या, आपल्याला सगळंच माहित आहे. पण हे जे काही हुकुमशाही दडपशाही आणण्याचा जिल्ह्यामध्ये प्रयत्न करत आहे, मी त्यांना एवढंच सांगेन की क्रांती ही मंगळपणाने दडपशाहीने येत नसते, क्रांती ही तत्वाने येत असते. आणि तत्व तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून, भगवान बाबाच्या जीवनचरित्रातून भेटतील. त्याच्यामुळं हे जे काय दडपशाही हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करतात त्यांनी प्रथम तर भगवान बाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यास केला पाहिजे, तेव्हा कुठेतरी स्वतःमध्ये बदल होतात. नक्कीच आता बऱ्याच जणांनी प्रवक्त्यांनी मागच्या कथा सांगितल्या, पण मी एवढंच सांगेन की माझी भगिनी ज्ञानेश्वरीताई मुंडे ह्यांना न्याय पाहिजे आहे. ह्या भगिनीला किती त्रास झालेला आहे. गेली 20 महिने झालं बीड पोलीस प्रशासन आणि परळी पोलीस काहीच करत नाहीये. पण आता काल मनोजदादा जरांगे पाटील यांनी आमची मुख्यमंत्री साहेबांची भेट घालून दिली व मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे शक्य झालं. आणि काल मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा महादेव मुंडे कुटुंबांनी महादेव मुंडे यांची हत्या झालेले फोटो मुख्यमंत्र्यांना दाखवले, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं ते फोटो बघून. आणि त्यांनी तातडीने तात्काळ SIT स्थापन केली पंकज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली. पण मी एवढंच सांगेन, तुम्हाला सगळ्याला माहित आहे की मी नुसतं फेसबुकला, प्रसार माध्यमाला हवा बोललेलं नाहीये. मी जबाब देऊन आलेलो आहे. वाल्मिक कराड, त्याचा पोरगा श्री कराड, सुशील कराड आणि त्याच्या टोळीचं त्याच्यामध्ये नाव घेतलेलं आहे. माझ्या जबाबाच्या आधारे माझी बहीण ज्ञानेश्वरीताई यांचा पण पुरवणी जबाब घेण्यात यावे, कारण आमची भगिनी ज्ञानेश्वरीताईने पण वाल्मिक कराड, त्याच्या मुलाच्या टोळीचे ते धडक नावं घेतलेले आहेत. तर आता पोलीस प्रशासनाला काय अडचण आहे वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला आतमध्ये टाकायला? वाल्या कराड तर मध्ये आहे, पण त्याच्या पोरं पण मध्ये टाकून द्या ना. त्यांनी खून केलाय, सगळ्याला माहित आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो, तुम्ही पण सगळे जनतेने या बीड पोलीस प्रशासनाला आणि न्यायाला सांगा, हा खून कुणी केलेला आहे? वाल्या कराडनी केलेला आहे का कुणी केलेला आहे? तुम्ही नाव घेऊन सांगा. महादेव मुंडेंची हत्या कोणी केलेली आहे? महादेव मुंडेंची हत्या कोणी केलेली आहे? मग दादा, आता सगळ्यांनाच माहिती आहे महादेव मुंडेंची हत्या वाल्या कराडने केली, तर त्या वाल्या कराड त्याच्या टोळीला मध्ये टाकायला अडचण काय आहे? मध्ये टाकून त्याला ही सगळ्या राज्यात माझा लोक मध्ये टाका, काही रडायचं नाही. काही एक अश्रू मनामध्ये ठेवा, घाबरू नका. तुमच्या असंख्य बंधू, लाखो बंधू ताई सोबत आहेत. एकदा सगळ्यांनी मोबाईल काढा, टॉर्च लावा आणि ताईला पाठिंबा द्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपल्या सगळ्यांनी मोबाईल काढा. ताई पहा, तुझे सगळे बंधू किती तुझ्या पाठीशी उभे आहेत. ताई पहा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. ताई खालून ताई घोषणा देत आहेत तुमचे बंधू, आता रडायचं नाही, आपण लढायचं आहे. नक्की सांगन, ज्यांनी कोणी या वाल्मिक कराड जिल्ह्यामध्ये अजरक्तता पसरवली होती त्यांच्यासाठी एवढं सांगन, जे लोक पीडित आहेत पुढे येत नाहीत. आता आमची भगिनी मीराताईंनी पुढे येऊन बोलल्या आणि अशा असंख्य लोक पुढे येऊन अजून बोलणार आहेत ह्या अजरक्ते व गुलामीच्या विरुद्ध. एवढं सांगन की गुलामीच्या जिंदगीपेक्षा आझादीचं मरण केव्हाही चांगलं असतं. त्याच्यामुळे हे असतं, शेळीसारखं भेट चांगल्यापेक्षा वाघासारखं दिवसाचं मरण चांगलं आहे. कुणी घाबरायचं नाहीये. आज मी एका व्यक्तीचं, ह्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाचं कौतुक करीन, ते म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील. जातीपातीच्या भिंती तोडून आज माणुसकीचा संदेश लोकांमध्ये दिलेला आहे व आपल्या ज्ञानेश्वरीताईसाठी आपले मनोजदादा इथं खंबीरपणे उभे आहेत. मी जास्त काय बोलणार नाही, माझं आटोपलेलं भाषण संपितो. पण आपण सगळ्यांनी महादेव मुंडे कुटुंबाचा लढा शेवटपर्यंत लढायचा आहे. जे काय आपण सर्व ज्येष्ठ लोकप्रतिनिधी दादा इथं आलेले आहेत, ते काय निर्णय घेतील पुढच्या लढ्याचा, त्याच्यामध्ये आपल्याला घराघरातून सगळ्यांना सामील व्हायचं आहे.
मी माझं भाषण उरकितो. दादा पुन्हा एकदा संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांचे आभार मानेन की तुम्ही या अन्यायाच्या विरुद्ध एक वाचा फोडली आणि आज तुमचा जन्मदिवस आहे. तुम्हाला जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो व तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान, जय शिवराय. धन्यवाद. यानंतर राजाभाऊ चिपळ. राजाभाऊ चिपळ सर. मागे स्टेजवर कृपया गर्दी करू नका. यानंतर आहेत का बाकी सर्व स्टेजवर गर्दी करू नका कृपया. फोटो काढण्याच्या नावाखाली, व्हिडिओ काढण्याच्या नावाखाली जे पोरं येतात मोबाईल घेऊन वरती, त्यांना येऊ देऊ नका. यानंतर राजाभाऊ चिपळ येतात ते, त्यांना येण्यासाठी रस्ता द्या पाठीमागून. राजाभाऊ चिपळ यांना विनंती करतो, या पुढे या पुढे इथे समोर. तिथून बोलत. आज आपण सगळे इथं न्याय आणि हक्कासाठी जमलेले सर्व बंधू भगिनी, समाज बांधव आणि या बैठकीचे आयोजन केलं, असं त्यांचा वाढदिवस असताना सुद्धा, आनंदाचा दिवस असताना सुद्धा दुःखाच्या लोकांना सहकार्य करण्याची भूमिका घेणारे आमचे मनोजदादा जरांगे पाटील. दादा, मला एकच सांगायचंय की आमच्या ज्ञानेश्वर ताईला एक आशेचा किरण म्हणून तुम्हाला त्यांना विनंती केली आणि जसं दादांचा पाय ज्ञानेश्वर ताईच्या घरात पडला न्याय देण्यासाठी, तिथून अनंत आशेचे किरण निघाले आणि मुंबईपर्यंत गेले. त्या किरणाच्या माध्यमातून मुंबईमध्ये काल वर्षावर बैठक झाली आणि दादा, मी तुम्हाला सांगतो, त्या बैठकीला मी पण होतो. जे जे कुटुंबानं मागणी केली, पंकज कुमार प्रमुख साबळे सबका जे जे मागण्या मागितल्या त्या मागण्या काल मागण्या करून यासाठी स्थापना करून त्याची ऑर्डर ताईंना दाखवण्यात आली आणि हे सगळं घडलं फक्त दादांना न्यायालयाच्या भूमिकेमुळे. आज मी सांगतो तुम्हाला, हे आज दादांनी ज्या प्रकरणात हे केलं तेवढे दादा एवढे प्रकरण आहेत या परळीमध्ये 14, 15 मर्डर झालेले आहेत. हे सर्व प्रकरण तुमच्याकडे येणार आहेत आणि तुम्हाला प्रत्येक प्रकरणात न्याय देण्यासाठी तुम्हाला उभा टाकावं लागेल अशी मी तुम्हाला विनंती करतो. आज तुमचा वाढदिवस झाला आहे आणि वारसांतर मागणी येतच या जिल्ह्याची. या जिल्ह्याला शांत जगू देण्यासाठी, माणसांना सगळं समाधान लावण्यासाठी, तुम्हाला न्याय देण्यासाठी तुम्ही उभा टाकला. पण यापुढे मी जे जे न्याय होईल, अन्याय होईल, त्यासाठी न्यायासाठी तुम्ही खंबीरपणे उभा टाका आणि या जिल्ह्याला एकदाच शांत आणि समाधानी करा. तरच या जिल्ह्यातले लोक सुख समाधानी जगतील. नाही तर उद्या आज ह्यांचा झाला, काल त्यांचा झाला, कुणी जात्यात येतं, कुणी सुपात येत, कधी पुन्हा आमच्यावर कधी वेळ येईल काही सांगता येत नाही. ह्यांचं म्हणजे ते काय गुंडगिरीचं जाळ एवढं पसरलेलं आहे, हे कधीही कुणाला मारू शकतात, कुणाचेही नावं देऊ शकतात, कुणालाही अरे करू शकतात, कुणालाही अटक करू शकतात. पोलिसांचा सहारा घेऊन लोकांना दाबण्याचं काम आतापर्यंत या राज्यकर्त्यांनी केलंय आणि हे सर्व घटना घडल्या. तपास थांबविला, बंगल्याहून तपास थांबविला, ते थांबलेला तपास जरा तुम्ही चालू केला. ज्या बंगल्याहून तपास थांबला होता ते तपास पुन्हा चालू करण्याचं काम दादांनी केलंय, ते मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि आता जोरदार तपास सुरू झालेला आहे. आणि आता दादा मी तुम्हाला सांगतो, ही आपली बैठक होईपर्यंत आरोपी सुद्धा अटक आहे असं मी तुमच्याकडून येऊ शकते, एवढा जोरात तपास चालू झालेला आहे. पण मी तुम्हाला सांगतो दादा, तुम्ही जर हे न्याय द्यायची भूमिका नसती घेतली तर आज या प्रकरणात यासाठी लागली नसती, ज्ञानेश्वर त्याला न्याय मिळाला नसता किंवा न्यायाची आशाची किरण जी निघाल ती दिसली होती ती दिसली नव्हती. दादा मी पुन्हा सांगतो, तुमच्याकडे ज्ञानेश्वर आशाच्या किरणानं बघितलं, त्याचे अनेक किरण झाले आणि त्या अनेक किरणाच्या माध्यमातून आज तपास सुरू झाला आणि न्याय मिळण्याची आशा कुठंतरी त्या कुटुंबाला लागलेली आहे. आणि या जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाला आता वाटतं की आता मी जगू शकतोय, आता मला कोणी मारणार नाही, आता मला कोणी जेलमध्ये खोट्या केसमध्ये घालणार नाही, असं प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या व्यक्तीला वाटतंय. आपला बीड जिल्हा
एकदम सुखी राहावं यासाठी दादा तुम्हाला कायम न्यायासाठी लढावं लागेल हीच तुम्हाला विनंती करतो आणि तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर माननीय श्री प्रभाकर अप्पा कोलंबे यांना विनंती, थोडक्यात सर्व मान्यवर वक्त्यांना विनंती, थोडक्यात 1 ते 1.5 मिनिटामध्ये माईक पोच करा. या ठिकाणी प्रभाकर अप्पा कोलंबे. हा. वेळ कमी आपल्याकडे. आपा करा सुरू बोलायला. आपा सुरू करा. आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे आजच्या या व्यापक बैठकीसाठी उपस्थित असलेले बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, ज्येष्ठ आमदार श्री सोनवणे साहेब, बीडचे आमदार संदीप भैया, येथे उपस्थित असलेले विविध पक्ष संघटनेचे सर्व नेते, सर्व धर्मीय, सर्व जातीय कार्यकर्ते, आजच्या या बैठकीला उशीर झालेला आहे, वेळेचं बंधन आहे याची जाण मला आहे. परंतु या सर्व आंदोलनाची सुरुवात करत असताना मनोजदादांनी मराठा समाजाच्या आरक्षणापासून या आंदोलनाची सुरुवात केली आणि याला महाराष्ट्रामध्ये एक व्यापक स्वरूप मिळालं आणि या आंदोलनाला